परब्रह्ममूर्तीचा स्वामी स्वरूपा, निजानंद साकारला जो अरूपा, शुचित्वे स्वयं लाजविले नभाया, नमस्कार माझा गुरुस्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म. कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील आज ऐकूया पहिल्या विभागातील डॉक्टर अशोक कामत यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंद प्रेरक स्मरण या लेखाचा भाग 4. परतत्वस्पर्शी रचना. अध्यात्मबळाच्या आधारावर स्वामींनी अनेक प्रासादिक ग्रंथांची रचना केली आहे. त्यांचं काव्य अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी असं सहज उत्स्फूर्त आहे. त्यात कुठेही आत्मप्रशंसा नाही, आचाराचं स्तोम नाही. ज्ञानदेवांनी आदर्श काव्याची आपली कल्पना सांगितली होती. वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. कवित्वाला रसिकत्वाची सोबत हवी, पण त्या रसिकत्वाला जर परतत्वांचा स्पर्श नसेल तर तशा काव्याची थोरवी कोण गाईल? स्वामी स्वरूपानंद यांचे अभंग ज्ञानेश्वरी, अमृतधारा हे मुख्य ग्रंथ सुबोध मधुर तर आहेतच, पण हे शुद्ध आध्यात्मिक आनंदानुभूतीवर आधारित आहेत. त्यांना परतत्वाचा स्पर्श आहे. स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय, अवघे हरिमय योग बळे असा निर्वाळा स्वामींनी सर्वांना दिला. आपल्या साधकावस्थेच्या वाटचालीपासून सिद्धावस्था प्राप्त होईपर्यंतचं एक प्रकारचं आध्यात्मिक आत्मचरित्र त्यांच्या अमृतधारा या काव्यसंग्रहात वाचावयास मिळतं. ओवी ज्ञानेशाची आणि अभंगवाणी तुकयाची अशी प्रसिद्धी असली तरी 13व्या शतकामध्ये अबालवृद्धांना सुलभ वाटलेली भावार्थ दीपिका अलीकडच्या 20व्या शतकात समजायला अवघड होऊन गेली. म्हणून आधुनिक सुलभ सुबोध मराठीत स्वामींनी अभंग ज्ञानेश्वरी सिद्ध केली. अभंग हा छंद रचनादृष्ट्या थोडा सैल म्हणून आवश्यक आशय त्यात चांगला सामावतो. शिवाय अभंग हा सर्वसामान्यांच्या परिचयाचा आणि मराठी संतवाणी मुख्यतः त्यातूनच प्रकट झालेली. आपल्या अनुवाद रचनेमुळे ग्रंथरूपे ऐसा तेणेची साचार केला उपकार जगावरी. अबालवृद्धांसी गीता ज्ञानेश्वरी सुगम सोपारी झाली आता असा सार्थ आत्मविश्वास स्वामींनी प्रकट केला आहे. ज्ञानेश्वरीचे अनेक गद्य अनुवाद उपलब्ध आहेत, पण त्यात काव्यातील शब्दसंपदेची गोडी आणि सुंदरता प्रत्ययकारी होऊ शकत नाही. ज्ञानदेवीचं रसाळपण, काव्यालंकार वैभव आणि शब्द लावण्य स्वामींच्या रचनेत पुष्कळ प्रमाणात अनुभवता येतं. मूळ ग्रंथातील भावार्थाला अजिबात बाधा न पोहोचता काव्यात्मरीतीनंच त्याला आधुनिक सुलभ सोप्या मराठीचा साज चढवून मूळच्या भावार्थ दीपिकेचं विविधांगी वैभव अभंग राखणं स्वामींना सहज शक्य झालं आहे. असेच अभंग अमृतानुभव, भावार्थ गीता अथवा गीता तत्वसार हे स्वामींचे ग्रंथही सहज सुंदर उतरले आहेत. केवळ 109 ओव्यात स्वामींनी ज्ञानेश्वरीच्या
9,000 ओव्यांचा अतिशय साक्षेपी संक्षेप नित्यपाठाकरता सिद्ध केलेला आहे. हे कार्य स्वतः ज्ञानदेवांनीच स्वामींकडून करवून घेतलं असं म्हणण्याचा मोह व्हावा इतका हा संक्षेप विचक्षण आहे. त्यांनी आपल्या अगणित शिष्यांना मंत्रोपदेश केला, पण आपला अनुयायी वर्ग वाढावा म्हणून कोणताही प्रयत्न केला नाही. मोठमोठे पुढारी, नेते, विद्वान वक्ते, अभ्यासू लेखक, अध्यवसायी प्राध्यापक आणि असंख्य भाविक त्यांच्याकडे आले. स्वामीजींचं वागणं सर्वांशी समभावाचं असे. त्यांच्या शिष्य परिवारात जातीपातीच्या कृत्रिम भिंती धराशायी झाल्या आहेत. भक्तीतील बाह्याचार दूर झाला आहे. आपापल्या कर्तव्य कर्मावरची श्रद्धा दृढ मूल होऊन अनाग्रही भूमिकेतून जीवनाचा प्रत्येक दिवस सार्थ करण्याकडे प्रवृत्ती निर्माण झाली आहे. अशा सत्प्रवृत्त जनांची संख्या वाढवणं आणि हे कार्य करताना कोणताही अवडंबराचा पसारा न मांडणं हा आजच्या महाराज युगात मोठा चमत्कारच मानायला हवा. स्वामीजींच्या शरीरात अजिबात त्राण नव्हते, पण त्यांची स्मृती, प्रसन्नता आणि तपस सामर्थ्य विलक्षण होतं. अखेरच्या काळात त्यांचं दर्शन सहज सुलभ नसे, पण प्रत्येक आलेल्या दर्शकाचं मन ते जाणू शकत. पावस होऊन परतणारा भाविक अत्यंत सात्विक समाधान आपल्याबरोबर घेऊन येई. पावसला जाताना अथवा स्वामींच्या तसबिरीसमोर नतमस्तक होताना मी जो विचार करतो तो मला आत्मिक आनंदाचा ठेवा गवसत जातो. स्वामीजींनी संप्रदाय निर्माण केला नाही. आपल्या भोवती चवऱ्या ढाळणाऱ्या भाबड्या श्रद्धेचा प्रपंच असावा, आपला जयकार सर्वत्र घुमवून आपल्या तत्त्वज्ञानाचा प्रचार साधावा असंही त्यांच्या मनाला कधी शिवलं नाही. उलट नित्य एकांतात असावं. जेव्हा भेटावं, बोलावं तेव्हा एखाद्या शब्दावाक्यापलीकडे ते जाऊ नये. मनातल्या मनात साधकांच्या समीप असावं. सुखदुःख जाणून त्यासंबंधी स्थिर बुद्धी जागवावी. बस इतकंच आणि एवढंच त्यांनी केलं. आजच्या विज्ञान युगातील समस्येविषयी स्वामीजी पूर्णतः सतर्क होते. म्हणून त्यांनी ते परखडपणे लिहिलं आहे. यंत्रयुगे घोर माजला आकांत, बळावला प्रांत दुर्जनांचा. शास्त्रज्ञांचे शोध योजिती उन्मत्त, साधावया घात दुर्बलांचा. लोभ अहंकार वाढती अपार, नीती धर्माथार दुरे कुठे. पाशवी संस्कार घालिती ते पिंगा, गुप्त झाली गंगा मानव्याची. स्वामी म्हणे नाही स्वरूपाचा शोध, व्यर्थ तो प्रबोध शास्त्रज्ञांचा. आज इथेच थांबूया. यानंतरचा लेखाचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.